नमस्कार सर्वांना मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत की फक्त 2 मिनिटात गौरीला अगदी साध्या पद्धतीने साडी कशी नेसवायची ते। तर चला व्हिडिओला लवकरच सुरुवात करूया। चला तर मग लेट स्टार्ट। हे बघा, मी इथं लोखंडी स्टँड घेतलेला आहे ज्याच्यावरती आपण गौरीला साडी नेसवणार आहोत। तर हे स्टँड मी एका पाटावरती ठेवलेलं आहे आणि ते फिक्स करण्यासाठी एक डबा घेतलाय, त्यामध्ये धान्य ठेवले आणि त्याच्यावरती हे स्टँड अशा पद्धतीने फिक्स करून घेतले। स्टँड थोडं हाईटला कमी असतं, जर डबा ठेवला तर त्याची हाईट ही वाढते आणि गौरीचा लुक ही उंच गौरीचा लुक खूप चांगला दिसतो। आता त्याला कमरेला ब्रॉड शेप यावा यासाठी काही पेपर मी रोल करून घेतलेत आणि ते व्यवस्थित एक दोरीने बांधून घेतलेत। आता याच्यावरती मी माझ्या घरातील एक साडी ही व्यवस्थित गुंडाळली आहे आणि तीही अशा पद्धतीने व्यवस्थित बांधून घेतली आहे। आता तुम्ही डायरेक्ट ही याच्यामध्ये साडी खोचू शकता, पण त्याला व्यवस्थित फिनिशिंग येत नाही, तर त्यासाठी आपण हाईट व्यवस्थित बघून घ्यायची स्टँडची आणि त्या पद्धतीनं साडी फोल्ड करून घ्यायची आणि अशा साडीच्या घड्या घालून घ्यायच्या। फक्त पदराचा भाग सोडायचा आणि पूर्ण साडीला अशी घडी घालून घ्यायची आणि त्याच्या व्यवस्थित प्लेट्स पाडून घ्यायच्या। हे बघा, मी इथं कशा पद्धतीनं निऱ्या केल्यात। मोठ्या मोठ्या निऱ्या करायच्या, छोट्या निऱ्या करायच्या नाहीत आणि त्या व्यवस्थित एका पिननी सिक्युअर करून घ्यायच्या। पदराचा भाग थोडा जास्त ठेवायचा, कारण आपल्याला डोक्यावरती पदर घालायचा असतो। आता आपण साडीची पिनही व्यवस्थित करून घेऊया। यासाठी मी छोट्या छोट्या घड्या घालून घेतलेत आणि या पद्धतीनं पिन करायची आहे। ज्यावेळी तुमच्या पिनेचा वरचा भाग कंप्लीट होईल तिथे एक पिन लावून ती सिक्युअर करून घ्यायची। अशा पद्धतीनं थोड्या थोड्या अंतरावरती तुम्ही पिना लावून घेऊ शकता। जर तुमच्या सोबतीला कोणी असेल तर पिना नाही लावल्या तरी चालतं, पण हे बघा मी कशा पद्धतीनं पिना लावल्यात, अशा थोड्या थोड्या अंतरावरती लावायच्या, नाहीतर तुम्ही चिमटे लावले तरी चालून जातं। आता ज्या निऱ्या आहेत ना त्यांना एक पिन लावायची आणि ती स्टँडला व्यवस्थित फिक्स करून घ्यायची आणि फक्त पिनेवरती ते ठेवायचं नाही, कारण पिन निघण्याचे चान्सेस असतात। तर त्याला एका दोरीने वरती बांधून घ्यायचं आणि ते काही दिसत नाहीत, तो भाग आतमध्ये जातो, त्यामुळे काही तो दिसण्याचे चान्सेस नसतात। आता त्याच्यावरती बॉडी ठेवून घ्यायची आणि बॉडीला अशी आपण पिन केलेली आहे ना तर ती लावून घ्यायची। पदर थोडा मोठाच सोडायचा, कारण डोक्यावर पदर घेतल्यानंतर छोटा होतो। अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्या व्यवस्थित केल्या तर आपल्या साडीचा लुक ही एकदम व्यवस्थित दिसतो आणि परफेक्ट शेप दिसतो। फिनिशिंग ही प्रॉपर येतं आणि आपला जसा चेहरा दिसतो ना असं वाटतही नाही की ही मुखवट्याची गौरी आहे म्हणून। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण आपल्या साडीचा काठ जसा काढतो ना तसा असा हा साईडचा काठ काढून घ्यायचा, तो निऱ्यांच्या आतमध्ये खोचायचा आणि तिथं एक पिन लावून घ्यायची। असा परफेक्ट असा काठ काढून घ्यायचा आणि जर गरज वाटली तर तुम्ही बॅक साईडला पिन लावू शकता। खरं तर पाठीमागं पिन लावायची काहीच गरज नसते। आता पिनेच्या इथला जो भाग आहे ना तो छातीवरचा, तिथं व्यवस्थित प्लेट पाडून घ्यायच्या आणि कारण हा फ्रंटचा भाग आहे इथं थोडाही गोंधळ होऊन द्यायचा नाही, इथं व्यवस्थित घड्या घालून घ्यायच्या। हे बघा मी इथं किती छान पुढचा शेप दिलेला आहे। आता आपण बघू शकता की किती छान प्रकारे ही अशी फायनल लुक आहे हा। किती व्यवस्थित साडी नेसून झाली, अजिबात निऱ्या फुगलेल्या नाही आहेत, साईडलाही छान प्लेट पडल्यात, काठही चांगला आला आहे आणि वरती नेचा भागही खूप छान दिसतोय। आता माझ्याकडे जी काही ज्वेलरी होती ती ज्वेलरी घालून असा हा आपल्या गौरीचा परफेक्ट लुक तयार झालेला आहे। कोणीही म्हणणार नाही आहे की ही गौरी लोखंडी स्टँडवरती बसवलेली आहे असं। अगदी बॉडीचा शेप असतो त्याच्यावरती जशी गौरी बसवतात ना तसाच हा लुक दिसतो। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। फक्त 2 ते 3 मिनिटात अशी साडी नेसून होते। नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद।